शुभ सकाळ. तर बघा असं रुटीन कोणाकोणाचं असतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. हे रुटीन खूप छान आणि सुंदर आहे. ह्या सवयी जर सगळ्यांना असल्या तर आपल्या घरामध्ये आपल्याला काहीच कधी कमी पडत नाही. तर बघा सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दार जे आहे ते सगळं सुचिरभूत करून घ्यायचं असं दारामध्ये सडा मारायचा असतो. त्यानंतर अंघोळ करायची. अंघोळ केल्यानंतर सर्वात अगोदर देवघरामध्ये देवाला दिवा लावायचा. देवाला दिवा अगरबत्ती करायची. त्यानंतर देवांना जागं करायचं. आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावायचं, देवांना हळदी कुंकू व्हायचं. त्यानंतर पूजा करायची उंबऱ्याची. उंबऱ्याची पूजा ही सर्वात महत्त्वाची आहे. देवपूजेच्या अगोदर आपल्या उंबऱ्याची पूजा झाली पाहिजे. त्यानंतर दारामध्ये रांगोळी छान काढायची. सकाळचं हे नित्यकर्म जे आहे ते प्रत्येक गृहिणीने जर केलं तर खूप छान असा दिवस सुंदर जातो. घरीही प्रसन्न होतं, दारसुद्धा प्रसन्न राहतं. आता इकडे आमच्याकडे दुकानसुद्धा आहे, त्यामुळे दुकानाची सुद्धा अशा प्रकारे आपल्याला पूजा करावी लागते. कधीतरी आठवड्यातून एकदा करत असते मी काउंटरची वरची हे आणि रोजच्या आतमधून पूजा असते. बाहेरचं स्वस्तिक वगैरे हे नंतर काढत असते. त्यानंतर सुंदर अशी देवपूजा करून घेतली देवाची. इकडे क्लिप थोडी मागं पुढं झालेली आहे. तुळशीची पूजा आधी करत असते, त्यानंतर देवाची पूजा. सकाळी दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुळशीची पूजा करत असते. इकडे आलेली आहे आमची गाय, तिची पूजा करून घेतली. चला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.